हॅलो डिअर फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल टेक सायन्स. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ॲक्टिव्हिटी शीट नंबर 4 याविषयी माहिती समजून घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण लेट्स अंडरस्टँड समजून घेऊया. यामध्ये काही वेगवेगळ्या प्रकारचे पॉईंट्स दिलेले आहे, ते आपल्याला समजून घ्यायचे आहे. जसं ट्रान्सपोर्टेशन इन प्लांट्स, वनस्पतीमधील परिवहन याविषयी आपल्याला माहिती समजून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे एक्सक्रीशन म्हणजेच उत्सर्जन, रूट प्रेशर मूलदाब, ॲब्सॉर्प्शन विथ द हेल्प ऑफ रूट्स मुळावाटे, पाण्याचे जे शोषण असते त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. त्यानंतर ट्रान्सपिरेशन थ्रू लीव्ज, पानावाटे जे बाष्पोत्सर्जन जे होत असते याविषयी माहिती आपल्याला पाहायची आहे. आणि त्याचप्रमाणे ट्रान्सलोकेशन याविषयी आपण माहिती या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तर नेक्स्ट पॉईंट आहे यामध्ये रेफरन्स. बघा, हा जो व्हिडिओ आपण पाहणार आहोत हा स्टँडर्ड 9th चॅप्टर 15 लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम यावर आधारित आहे. तर कॉम्पिटन्सी स्टेटमेंट्स हे आपल्याला अचीव करायचे आहेत. बघा, पहिलं कॉम्पिटन्सी लेवल आहे टू अंडरस्टँड ट्रान्सपोर्टेशन इन प्लांट्स एक्सक्रीटिंग रूट प्रेशर विथ द हेल्प ऑफ डायग्रॅम. त्यानंतर सेकंड आहे टू ड्रॉ नीट अँड लेबल डायग्रॅम. त्यानंतर आहे टू लेबल द गिवन डायग्रॅम. अशा प्रकारे या ठिकाणी काही डायग्रॅम्स दिलेले आहे. ट्रान्सपोर्टेशनची जी प्रोसेस आहे ही माहिती आपण समजून घेणार आहोत. नेक्स्ट बघूया, लेट्स टूक ए लुक. यामध्ये सुरुवातीलाच ट्रान्सपोर्टेशन आहे. बाय द प्रोसेस ऑफ ट्रान्सपोर्टेशन सबस्टन्सेस आयदर सिंथेसाइज आर एब्सॉर्ब इन वन पार्ट ऑफ द बॉडी रीच अनदर. म्हणजेच एका ठिकाणी तयार झालेले जे काही पदार्थ आहे किंवा शोषून घेतलेले जे पदार्थ असतील प्लांटच्या वेगवेगळ्या भागांकडून, तर ते दुसऱ्या भागाकडे ट्रान्सफर केले जातात किंवा ते पोहोचवले जातात. यालाच ट्रान्सपोर्टेशन म्हणतात. रूट्स ऑफ प्लांट्स ॲब्सॉर्ब इनऑर्गॅनिक सबस्टन्स फ्रॉम द साईल अँड ट्रान्सपोर्ट देम. बघा, प्लांटचे जे रूट्स असतात हे रूट्स काय करतात आपल्याला माहिती आहे. ॲब्सॉर्ब इनऑर्गॅनिक सबस्टन्स, जेव्हा वॉटर ॲब्सॉर्ब केलं जात असते त्यावेळेस इनऑर्गॅनिक सबस्टन्स वगैरे जे असतात ते सॉईलमधून ॲब्सॉर्ब केले जातात आणि त्यानंतर ते प्लांटच्या वरच्या भागाकडे ट्रान्सपोर्ट केले जातात. तर हे आहे ट्रान्सपोर्टेशन. नेक्स्ट पॉईंट आहे रूट प्रेशर. बघा, मूलदा ऑब्झर्व द फिगर गिवन बिलो अँड ट्राय टू अंडरस्टँड. बाजूला जी आपल्याला जी फिगर दिसते आहे ही रूट प्रेशरशी संबंधित आहे. ट्राय टू अंडरस्टँड ट्रान्सपोर्टेशन ऑफ रेड कलर थ्रू द स्टेम टेक्स प्लेस सो द वेन्स ऑफ द लीव्स टर्न रेड. या डायग्राममध्ये किंवा या फिगरमध्ये आपण बघू शकता एक बिकर आहे. त्या बिकरमध्ये कलर वॉटर घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक छोटंसं प्लांट्स त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. तर बघा, या ठिकाणी हे जे तुम्हाला जे कलर जे सोल्युशन दिसते हे इओसिनचं सोल्युशन आहे. हे बिकर आहे, स्टँड आहे, कारण ह्या प्लांटला फिट होण्यासाठी इथे एक स्टँडची गरज आहे. त्यानंतर हे प्लांटचं स्टेम आहे. त्यानंतर इथे आपल्याला जे तुम्हाला दिसते कलरफुल या ठिकाणी वेन्स झालेले आहे. तर अशा पद्धतीने रूट प्रेशरमुळे रूट्स काय करत असतात की वॉटर ॲब्सॉर्ब करत असतात आणि हे ॲक्च्युली आपल्याला पाहण्यासाठी इथं इओसिन सोल्युशन हे दिल्यामुळं आपल्याला त्या पानामध्ये त्या वेन्स असतात त्याचा कलर कसा चेंज झाला आहे हे आपण प्रत्यक्ष इथे पाहू शकतो. तर हे आहे रूट प्रेशर. त्यानंतर नेक्स्ट आपण बघूया. नेक्स्ट आहे ॲब्सॉर्प्शन विथ द हेल्प ऑफ रूट्स. बघा,
ॲब्सॉर्प्शन विथ द हेल्प. तर यामध्ये थर्ड पॉईंट आहे ॲब्सॉर्प्शन्स विथ द हेल्प ऑफ रूट्स. बघा यामध्ये एक डायग्राम दिलेली आहे. ऑब्झर्व द डायग्राम केअरफुली. ही डायग्राम्स आपण केअरफुली ऑब्झर्व केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की यामध्ये रूट सेल्स आहे. बघा यामध्ये रूट सेल्स दाखवलेले आहे आणि ह्या रूट सेल काय करत असतात की वॉटर ॲब्सॉर्ब करत असतात. या ठिकाणी वॉटर आहे. या रूट सेल्स वॉटर ॲब्सॉर्ब केल्यानंतर बघा रूट सेल्स आर इन कॉन्टॅक्ट विथ वॉटर अँड मिनरल्स. वॉटर आणि मिनरल्सच्या कॉन्टॅक्टमध्ये ह्या रूट सेल्स असतात. वॉटर अँड मिनरल्स एंटर द सेल ऑन द रूट सरफेस ड्यू टू डिफरन्सेस इन कॉन्सन्ट्रेशन. ॲज ए रिझल्ट these cells become turgid. बघा जेव्हा ह्या रूट सेल्स वॉटर आणि मिनरलच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात तेव्हा ह्या रूट सेल्स वॉटर ॲब्सॉर्ब करत असतात आणि त्यामुळे तिथे एक प्रकारचं डिफरन्सेस इन कॉन्सन्ट्रेशन तयार होत असते आणि त्यानंतर या रूट सेल ज्या आहेत त्या स्वेल होतात, त्या टर्जिड होतात, म्हणजेच त्या इट इज फुल ऑफ वॉटर, पाण्याने त्या भरल्या जातात आणि त्यानंतर these turgid cells exert pressure on the adjacent cell. ह्या टर्जिड झालेल्या ज्या सेल्स असतात त्या मग त्याच्या सभोवताल असणाऱ्या सेल्सवर त्या एक प्रकारचं प्रेशर एक्झर्ट करत असतात आणि म्हणून यालाच म्हणतात रूट प्रेशर. तर अशा पद्धतीने ही रूट प्रेशरची कॉन्सेप्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट ट्रान्सपिरेशन थ्रू लीव्ज. ऑब्झर्व द फॉलोइंग फिगर्स. तर ही एक फिगर्स आपल्याला इथे दिलेली आहे. बघा या ठिकाणी काय होत असते की या ठिकाणी जे ट्रान्सपिरेशन जे आहे याला बाष्पोच्छवास म्हणतो आपण, ही पानामार्फत कशी होते हे इथं आपल्याला दाखवलेलं आहे. तर आपल्याला माहिती आहे की इंटरनल स्ट्रक्चर ऑफ लीव्स, पानाच्या आतील भागाची रचना, यामध्ये जे वॉटर आहे ते बघा या पद्धतीने हे ट्रान्सफर होत असते. रूट्सकडून हे वॉटर ॲब्सॉर्ब केल्यानंतर ते इकडे पानामध्ये ट्रान्सफर झालं आणि पानामध्ये ट्रान्सफर झाल्यानंतर जे अधिकचं जे वॉटर असते तर ते पानाच्या बाहेरील भागाला ज्या स्टोमाटा असतात, म्हणजेच ओपनिंग जी असते, तर अशा प्रकारची जी स्टोमॅटल ओपनिंग जी आहे त्याच्या बाजूला गार्ड सेल असतात. तर ह्या गार्ड सेल ज्या आहे त्याच्या मदतीने इथे वॉटर जे असते, एक्सेस वॉटर जे असतात हे बाहेर रिमूव्ह केलं जाते. तर अशा पद्धतीने रिमूव्हल ऑफ वॉटर इन द फॉर्म ऑफ वॉटर वेपर फ्रॉम द लीव्स, धिस इज कॉल्ड द ट्रान्सपिरेशन. तशा पद्धतीने ट्रान्सपिरेशन आहे. त्यानंतर नेक्स्ट प्लांट गिव्स आउट वॉटर इन द फॉर्म ऑफ वॉटर थ्रू द स्टोमाटा ऑन देअर लीव्स. ही डेफिनेशन आपण लक्षात घ्यायची. देर आर 2 गार्ड सेल्स अराउंड द स्टोमाटा. These cells control the opening and closing of stomata. त्यानंतर आहे transpiration occurs through these stomata. This is the process of evaporation. In this process, water is released into the atmosphere by leaves. As a result, water level in the epidermal layer of the leaf decreases. Water is brought up to the leaves through the xylem. Xylem is the water conducting tissue, so as to compensate for the lost water. Transpiration helps in absorption of water and minerals and distribution to all parts of the plants, whereas root pressure performs the important role of pushing the water up during the night time. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे ट्रान्सपोर्टेशन. बघा द फूड प्रोड्यूस इन द लीव्ज, जे काही लीव्जमध्ये फूड तयार होत असते ते ट्रान्सपोर्ट केलं जाते. बघा इज ट्रान्सपोर्टेड टू ईच सेल इन द प्लांट बॉडी. म्हणजे वनस्पतीच्या शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत, प्रत्येक पेशीपर्यंत लीव्जमध्ये तयार झालेले जे फूड असते ते ट्रान्सपोर्ट केलं जाते आणि यालाच म्हटलेलं आहे ट्रान्सपोर्टेशन. एक्सेस फूड जे असेल तर हे एक्सेस फूड एक्सेप्ट अमिनो ॲसिड is stored in roots, fruits and seeds.
धिस प्रोसेस इज कॉल्ड ट्रान्सलोकेशन ऑफ मिनरल्स. तर अशा पद्धतीने आपण ची डेफिनेशन ही लक्षात घेता येते आपल्याला. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघूया. लेट्स प्रॅक्टिस, सराव करूया. यामध्ये काही क्वेश्चन्स दिलेले आहे बघा. पहिला क्वेश्चन जो आहे, आयडेंटिफाय द फिनॉमिनॉन इन द गिवन पिक्चर्स अँड राईट द रिझन बिहाइंड इट. तर या प्रकारची लेट्स प्रॅक्टिस हे क्वेश्चन आपल्याला नोटबुकमध्ये किंवा एखाद्या वहीमध्ये आपल्याला हे लिहून ठेवायचे आहे. बघा, पहिल्या क्वेश्चनचं आन्सर काय आहे. इथे एक डायग्राम दिसतो आहे आपल्याला, एक पिक्चर दाखवलेला आहे. यावरून आपल्याला काय सुचते आहे, त्याचं कारण काय आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर त्याचं कारण आहे बघा, लिव्स ऑफ प्लांट्स फॉल ऑफ इन ए पर्टिक्युलर सीझन. इथं जे आपल्याला जे झाड दाखवलेलं आहे, याची जी पानं जी असतात हे विशिष्ट ऋतूमध्ये गळून पडतात. लाईक एनिमल्स, प्लांट्स डू नॉट हॅव एनी एक्सक्रिटरी ऑर्गन. प्राण्यांसारखं प्लांट्समध्ये म्हणजे वनस्पतीमध्ये कुठल्याही प्रकारची एक्सक्रिटरी ऑर्गन नसतात. उत्सर्जक अवयव प्लांट्समध्ये नसतात. दस इन प्लांट्स वेस्ट सबस्टन्सेस आर स्टोर्ड इन द लिव्स which are then shed along with the leaves in a specific season. एक्सक्रिटरी ऑर्गन्स जरी नसले तरी जे काही वेस्ट सबस्टन्स प्लांट्समध्ये तयार होतात ते सबस्टन्स हे त्या प्लांटच्या लिव्जमध्ये स्टोअर करून ठेवले जाते. त्यानंतर ते स्टोअर करून ठेवलेले जे सबस्टन्स आहेत ते नंतर गळून पडतात विथ द लिव्ज इन ए स्पेसिफिक सीझन. तर विशिष्ट ऋतूमध्ये अशा प्रकारे जे स्टोअर केलेले जे काही पदार्थ असतात ते गळून पडतात. तर हे या पिक्चरमध्ये किंवा या डायग्राममध्ये आपल्याला दाखवलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन सेकंड, राईट द नेम ऑफ वेस्ट मटेरियल ऑफ प्लांट दॅट आर युजफुल टू ह्युमन्स. आपल्याला काही वेस्ट मटेरियल जे असतात प्लांट्समध्ये तयार होणारे की जे ह्युमनसाठी युजफुल आहे, मानवासाठी युजफुल आहे, त्याची नावं आपल्याला लिहायची आहे. बघा, या ठिकाणी गम, रेझिन, लॅटेक्स ऑफ रबर्स. तर अशा पद्धतीचे काही वेस्ट मटेरियल आहे प्लांट्सनी तयार केलेले. गम म्हणजेच डिंक, रेझिन्स म्हणजे राड आणि लॅटेक्स ऑफ रबर म्हणजे रबराचा चिक. त्यानंतर आहे इसेन्शियल ऑइल्स. काही इसेन्शियल ऑइल्स असतात प्लांट्समध्ये दॅट आर स्टोर्ड इन प्लांट्स लाईक युकॅलिप्टस. त्यानंतर क्लोव ऑइल. तर युकॅलिप्टसमध्ये इसेन्शियल ऑइल असते, क्लोव ऑइल असते क्लोवमध्ये. तर अशा पद्धतीने हे आहे वेस्ट मटेरियल ऑफ प्लांट्स विच आर युजफुल टू ह्युमन्स. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन थर्ड, राईट ए नोट ऑन ट्रान्सपिरेशन थ्रू लिव्स अँड इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर फ्रॉम लिव्स. बघा, याचं आन्सर आहे बघा याप्रमाणे, ड्युरिंग ट्रान्सपिरेशन water from leaves gets released into the atmosphere in the form of vapor. Transpiration occurs through stomata. Guard cells control the opening and closing of stomata. बघा, अशा पद्धतीने ते पॉईंट दिलेले आहे. म्हणजे ट्रान्सपिरेशन यावर आपल्याला जर शॉर्ट नोट्स जर तयार करायची असेल तर त्यासाठी आपण हे लक्षात ठेवायचं आहे की ट्रान्सपिरेशन म्हणजे काय. पहिल्यांदा त्याची डेफिनेशन, water from leaves get released into the atmosphere in the form of vapor. त्यानंतर ट्रान्सपिरेशन ही जी प्रोसेस आहे ही स्टोमाटा मार्फत घडून येत असते. त्यानंतर स्टोमाटाच्या बाजूला ज्या गार्ड सेल असतात ह्या काय करत असतात की ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमाटा. स्टोमाटाची जी उघडझाप जी आहे हे करण्याचं काम या गार्ड सेल करत असतात. अशा पद्धतीने ह्या क्वेश्चनचं ॲन्सर आपण पाहिलं. तर आय होप सगळ्यांना हे समजलं असेल. जर काही डाऊट्स असेल तर आपण मला चार्टमध्ये विचारू शकता. ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीने आपण भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स.